स्पीकर ना मला काय माहिती तुम्हाला तर बोलले ना माईकचं बघा म्हणून ते आता कोणी आणून द्यायला पाहिजे ना इथे माईकचं झालं सेल दिलं त्याला मी पंच इथे फोन पंच सॉरी तिकडनं आपण दाब जरा डोक्यावर
स्वातंत्र्य सैनिक गुरुवाला वीर शंकरराव पेंढारकर क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेला हा कबड्डीचा अंतिम सामना अंतिम मुलींच्या मुलींच्या अंतिम सामन्याचा जो ठरणार आहे मुलींचा कबड्डीचा हा अंतिम सामना सुरू आहे 8वी अ विरुद्ध 10वी क 10वी क ने या अंतिम सामन्यामध्ये सध्या लीड घेतलेला आहे 22 गुणांनी आणि 8वी अ ची जी गुणसंख्या आहे ती 9 पॉइंट्स फक्त गुणसंख्या या ठिकाणी आहे 10वी क 22 गुण आणि 8वी अ फक्त 9 गुण 22 आणि 9 अशी गुणसंख्या आहे या अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीच्या राऊंडमध्ये दिसते आहे होत असल्यामुळे प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो थोडासा कमी वगैरे दिसतोय असं का करताय रेकॉर्ड पण केलं असतं ना आपण 10वी क ची खेळाडू या ठिकाणी रेडर म्हणून आलेले आहे किती वेळ लागणार तन्वी तो उपांत्य सामना आहे सेमी फायनल सामना आहे दहावीला एक गुण मिळालेला आहे छोटा तो पाहिजे होता सिद्धी जामसांडेकर बाद झालेली आहे पुन्हा एकदा 10वी क ची आमची प्रो प्लेयर केजवली गावची सुकन्या रिया वागरे या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई करताना रिया कट्टी 8वी अ संघाची प्रो प्लेयर उत्कृष्ट रेडर आहे आणि मला कॅप्टन आहे कॅप्टन 8वी अ संघाची कॅप्टन आहे बघूया आपल्या संघाला विजयाकडे नेते आहे की नाही विजयश्री खेचून आणते की नाही अतिशय कुतूहलाचा आणि विषय आहे आणि
आपल्या संघासाठी अतिशय झगडते ती विजयश्री खेचून आणण्यासाठी, परंतु बघूया तिला कितपत यश येतं या तिच्या प्रयत्नांमध्ये. पुन्हा एकदा दिया 10वी क ची रेडर आहे, प्रो प्लेअर आहे 10वी क ची. मगाशी थोडीशी जखमी झाली होती, पुन्हा एकदा सावरलेली आहे आणि आपल्या 10वी क च्या संघाला कितपत पुढे नेते बघूया गुणांची कमाई करताना. आणि या ठिकाणी यशस्वी झाली 1 गुणाची कमाई 10वी क साठी तिने यशस्वीपणे केलेली आहे. आणि 10वी क ची गुणसंख्या होती आहे सेकंड राऊंड मध्ये 5 गुणांची कमाई 10वी क संघाने केलेली. आणि 8वी अ संघाने अजून भोपळा सुद्धा फोडलेला नाही, अजून अकाउंट ओपन झालेलं नाही आहे 8वी अ संघाचं. खूप पिछाडीवर आहे 8वी अ संघ. आणि हा अंतिम सामना आहे, सर्वांनी नोंद घ्यायची आहे ती. अंतिम सामना सुरू आहे मुलींचा. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 10वी क संघाला किती पॉइंट किती मिळाले? 2 पॉइंट ना, 3 पॉइंट. 8वी चा संघ या ठिकाणी नागी टाकताना दिसतो आहे. अगदी काही त्यांच्यामध्ये उत्साह दिसत नाहीये, उत्साहाची कमी, जिद्दीची कमी. आणि याचा फायदा होतोय 10वी क च्या संघाला. 8वी अ संघाची रेडर या ठिकाणी बघूया बोनस लाईनच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करते, आपल्या संघासाठी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. परंतु 10वीचा क सुद्धा एकदम कट्टर संघ आहे तो. आणि या ठिकाणी पुन्हा ती रिया शिंदे आउट झालेली आहे, त्याचा फायदा 10वी क संघाला होतोय. पुन्हा एकदा 10वी क ची रेडर दिया उत्कृष्ट रेडर आहे, ती प्रो प्लेअर आहे 10वी क संघाची. बघूया आपल्या संघासाठी गुणांची कमाई करते की नाही. 8वी अ चा संघ अतिशय दयनीय अवस्थेमध्ये, परंतु या ठिकाणी 8वी अ संघाला या ठिकाणी अकाउंट ओपन केलेला आहे 8वी अ संघाने. आणि 1 गुणसंख्या या सेकंड राऊंड मध्ये 8वी अ संघाची होते आहे. सिद्धी जामसंडेकर 8वी अ ची प्रो प्लेअर या ठिकाणी आउट होताना आउट झालेली आहे सिद्धी. आणि त्याचा फायदा होतोय 10वी क संघाला. 10वी क ची गुणसंख्या वाढते आहे, 11 झाली आहे. सेकंड राऊंड मध्ये 10वी क ची संख्या 11 आहे. आणि पुन्हा एकदा तावडे 10वी क संघाची रेडर उत्कृष्ट चढाई करताना दिसते. 8वी अ टोटल गुणसंख्या दिसते 33 आणि 8वी अ ची आहे फक्त 11. 8वी अ ची दयनीय अवस्था या ठिकाणी बनवली आहे. 8वी अ ची जी खेळाडू आहे तब्बल 2 गुणांची कमाई तिने करून दिलेली आहे. पुन्हा एकदा दिया या ठिकाणी दोघांनाही 1 गुणांचा बोनस दिलेला आहे. पंच म्हणून काम करतात आमचे आदरणीय गिरीश सर आणि ज्युनियर कॉलेज विभागाचे अकाउंटचे आमचे प्रोफेसर गुरसाळे सर. पुन्हा एकदा रिया वागरे या ठिकाणी रेडर म्हणून चढाई करताना पकड करत या ठिकाणी बोलायचं नाही, शांत राहायचंय, आनंद घ्यायचा सामन्याचा. या पुन्हा एकदा त्रिवेणी परत या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे रेडर म्हणून. आणि बघूया आपल्या 10वी क च्या संघाला या ठिकाणी विजयश्री निश्चित ती मिळवून देणार यात शंका नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 8वी क चे 2 खेळाडू बाद होताना दिसत आहेत. आणि 10वी क च्या संघाला याचा निश्चित फायदा होतोय. सिद्धी या ठिकाणी रेडर म्हणून आलेली आहे आणि सिद्धी बाद झालेली आहे. 8वी संघासाठी काही सिद्धी सेफ झालेली आहे. सिद्धीने उलट 1 गुणाची कमाई केलेली आहे आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी रिया वागरे पण आपल्या
दहावी क साठी कमाई केलेली आहे रिया वगैरे 5 आणि त्याचा फायदा होता आठवीच्या संघाला. आठवीची गुणसंख्या वाढताना दिसते हळूहळू. सेकंड राऊंड मध्ये 8 गुणसंख्या झाली आणि टोटल आठवी संघाची संख्या आहे 17. आठवी ची जी गुणसंख्या आहे ती खूपच कमी आहे दहावीच्या तुलनेने आणि पुन्हा एकदा स्थिती आउट झालेली आहे. दियाने तिला आउट केलेलं आहे. त्यानंतर आठवीची उत्कृष्ट रेडर गोरुले श्रेया गोरुले जी मध्यंतरी लखनौ मध्ये गाईडच्या कॅम्पला जाऊन आलेली आहे आणि आमची एनसीसी गाईड पण आहे ती. दिया श्रेया गोरुले उत्कृष्ट रेडर आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट डिफेन्स करताना दिसते. श्रेया गोरुले पुन्हा एकदा मैदानात आणि 10वी क च्या खेळाडूंना कितपत बाद करते. अजून वेळ किती आहे? वेळ किती आहे? 1 मिनिट 10 मिनिटं वेळ आहे. सॉरी 1 मिनिट 10 सेकंद. श्रेया गुरुले बघूया आपल्या संघाला किती गुणांची कमाई करून देते आणि या ठिकाणी श्रेयाने 2 खेळाडूंना बाद केलेला आहे आणि बघूया पंच काय निर्णय देत आहेत. श्रेया खरंच प्रो खेळाडू आहे. मगाशी मी म्हटलं होतं श्रेयाने 2 खेळाडूंना बाद केलेला आहे आणि आपल्या संघाला ती बघूया विजयाच्या समीकरण देते का. पुन्हा एकदा रिया या ठिकाणी दिया आणि रिया थोडं कन्फ्युजन आहे. यापूर्वी गेल्या वर्षीपर्यंत माझ्या कॅडेट्स होत्या माझं नेहमी कन्फ्युजन होतं रिया आणि दिया आणि दोघी चांगल्या खेळाडू आहेत. शेजोली गावच्या सुकन्या असणाऱ्या रिया आणि दिया बघूया आपल्या संघाला कितपत नेता आहेत पुढे. या ठिकाणी रिया आउट झालेली आहे आणि त्याचा फायदा होता आठवीच्या संघाला. 8वी अ ची रेडर या ठिकाणी पुन्हा एकदा 10वी क च्या मैदानात. ही शेवटची एंट्री आहे आणि या ठिकाणी संस्कृती आउट झालेली आहे. त्याचा फायदा 8वी संघाला आणि या ठिकाणी टाइम संपलेला आहे. जी गुणसंख्या दिसते आहे ती अशी 10वी क 38 गुण आणि 8वी अ फक्त 21 गुण. 17 गुणांनी 10वी क चा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि अतिशय देखणं प्रदर्शन अंतिम सामन्यासाठी 6.5 प्रदर्शन 10वी क संघाकडून घडलेलं आहे आणि